पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। दलित पॅन्थर माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांना हजारो चाहत्यांनी केले अभिवादन। जलदान विधीचा कार्यक्रम संपन्न। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की दलित पॅन्थर बहुजनांचा आवाज माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांचे दिनांक 15 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले होते। आज त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम वसगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भन्ते आर आनंद यांच्या हस्ते बौद्ध पद्धतीने करण्यात आला। बालवयातच दलित चळवळ, बहुजनांचा बुलंद आवाज, दलित पॅन्थर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या नेत्याचे अभिवादन करण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। हजारो कार्यकर्त्यांना समाज बांधवांना एकत्र घेऊन चळवळ उभी करणारे पितृचित्र हरपल्याने अनेक कार्यकर्ते भावनिक प्रतिक्रिया देत होते। आपलं दुःख हृदयात साठवून साहेबांनी आपल्याला कसं घडवलं हे सांगत असताना त्यांना हुंदकाही आवरत नव्हता। महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या। कोणी साहेब, कोणी पिता, तर कोणी भाऊ, तर कोणी नेता आणि कोणी तर चळवळीतील कार्यकर्ता, तर कोणी राजकारणातला गुरु, अशा अनेक उपाधी देऊन आदरांजली वाहत होते। विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे, त्यांचा मुलगा श्वेतपद्म, मुलगी निशा, शताब्दी यांच्या समेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता। यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन केले। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती जगन्नाथ ठोकळे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शिवकुमार कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, कार्याध्यक्ष संजय कांबळे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, RPIचे नेते अशोक कांबळे, RPIचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते समन्वयक मकरंद देशपांडे, उद्योजक CR सांगलीकर, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे सर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे, राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे, नगराध्यक्ष महादेव कुरोणे, नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, राष्ट्रवादीचे उत्तम आबा कांबळे, RPIचे रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, गौतम साबळे, शिवा कांबळे, डॉक्टर सचिन सवाखंडे, नजीर झारी, नितीन सोनवणे, नवनीत कुमार कांबळे, जहीर मुजावर, कल्पना मस्के, छाया सरवदे, अपर्णा वाघमारे, मंगलराव मालगे, महादेव होवाळ, आनंद हबळे, नंदकुमार कांबळे, नितीश कांबळे, गणेश कांबळे, श्रीराम ससाणे, अभिजित आठवले, प्रदीप कुदळे, विठ्ठल सोनवणे, श्रीकांत करांडे, जगन्नाथ मोरेसर, तात्या परदेशी, नितेश वाघमारे, मिलिंद मेटकरी, प्रभाकर नाईक, योगेंद्र कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। चाहत्याने विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली। समता दलाच्या सैनिकांनी अखेरची मानवंदना देत सलामी दिली। चिरंजीव श्वेतपद्म कांबळे यांनी जलदान विधीच्या कार्यक्रमाची सांगता करत वडिलांच्या प्रमाणे चळवळीत सक्रिय राहण्याचा बहुजन समाज बांधवांना शब्द दिला। या प्रसंगी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स रिपब्लिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज।
पुष्पं विलायते यथा इदं मे काय तथा याति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकायुवदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संगं सुगततनुभवो धातुगर्भे लंकाय जम्बुदीपे तिरसपूर्वरे नागलोके चतुर्पे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुदं बोधिचैतं नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बतानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलसदा सकलबीजं विधुरमाणं देवरूपं सुधीमं निमलचक्षु गभीरदोषं गौरवर्णं सुखायम् अवैचित्तं निवैकामं सुरतधम्मं सुपेम विरतराज्यं सुजननीतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभुरत्नतु साधु वरदानतु अद्भुतकुलपुंसतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नर्वदा रक्तध्वजमुद्धारा भगवंत मुसाखरा भक्त काजा सवदार संगणी शस्त्रधरिता करी काफलारी उडे रौद्रूपा मुक्ती पथकोनता जीर्ण स्मृती जाळिता उशालिला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा देवनागा महेंद्रिका पुण्यंत गानमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशत्ता धूमत्ता देवनागा महेंद्रिका पुण्यंत गानमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वापन्तीम् इदं नो याति न होतु सुखिता हन्तु यातवम् इदं नो याति न होतु सुखिता हन्तु यातवम् इदं नो याति न होतु सुखिता हन्तु यातवम् ओन्नमे बदकं वत्सं यत्ता निम्नं पवन्ति ते एवं तेषाम् उपकम्पति निशितं पतितं पुण्यम् आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेले आहे। भगवान बुद्ध म्हणतात की जसा माणसाला जन्म आहे तसा मृत्यू होत आहे। या जगामध्ये निर्माण होणारी प्रत्येक वस्तू ही नाशवंत असते, त्याचा शेवट कधी ना कधी होत असतो आणि म्हणून जसा आपल्याला जन्म आहे तसा मृत्यू कधी कोणाला चुकलेला नाही। आदरणीय साहेब आपल्याला सर्वांना सोडून निघून गेलेले आहेत। माणूस निघून गेला, माणसाला अग्नी दिला की माणसाची राख होते, माणूस मातीमध्ये मिसळला जातो। माणूस निघून गेला की माणसाचे संपूर्ण कर्तव्य संपलं का? पण नाही। आदरणीय साहेब 70 वर्ष आपल्या समेत होते। ते मानवता विश्व शांती तो तथागत भगवान गौतम बुद्ध मानव जातीच्या परिवारामध्ये जे काही दुःख निर्माण झालेले आहे ते दुःख बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलाने नष्ट हो, त्या परिवारांना सुख शांती समृद्धी प्राप्त हो, परिवारातल्या सगळ्या लोकांचं आयुष्य हे सुखमय जावं अशा प्रकारची सदिच्छा मंगल मैत्री आशीर्वाद या ठिकाणी मी व्यक्त करतो। परत एकदा साहेबांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। इथंच सांगतो सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो। भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम। साधु साधु। सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं 8 दिवस 10 दिवस महिनाभर वर्षभर जरी आपण बोलत राहिलो तर तो वेळ पुरणार नाही आणि म्हणून हा पुण्याला योजनाचा कार्यक्रम आहे। इथं हजारो कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये घडवले, ज्यांनी अन्यायाच्या विरोधामध्ये कसं लढायचं बाळकुट आम्हाला दिलं, ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये बहुजन समाजाच्या पाठीमागे ज्यांनी आधार दिला ते तुमच्या माझ्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विवेक कांबळे साहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। आज आमचं धाडस नाही त्यांच्याकडे फोटोवर बघून, त्यांच्या बघण्यात धाडस नाही। आज
आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अशी अवस्था आहे, त्यांच्या कुटुंबावरती जो प्रसंग या ठिकाणी उद्भवलेला आहे त्याचं वर्णन करता येत नाही. परंतु विवेक आंबे साहेबांसारखा नेता या पुढे होणार नाही, या पुढे झालेला पण नाही. फक्त माझी विनंती राहील की साहेबांनी जे काम केलेलं आहे, अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याची जी त्यांची वृत्ती होती, जशाच तसं दगडाला दगडानं उत्तर दिलेलं आहे, विटेला विटेनं उत्तर दिलेलं आहे आणि धम्माचं काम करताना देखील त्यांनी सम्यक विचार ह्या सांगली जिल्ह्यामध्ये पेरलेले आहेत. तर माझी विनंती राहील या पुढच्या काळामध्ये देखील आपण विवेक आंबे साहेबांच्या कुटुंबाच्या पाठीशी प्रामाणिक एक निश्चित राहूया. बरं बोलताय म्हणजे आणखीन बोलण्यासारखं बरंचसंच आहे. मग आमचे आदरणीय कोलप साहेबांनी सांगितलं की आपण 8 दिवस जरी बोललो तर वेळ पुरणार नाही. पण माझी विनंती राहील की जे आपल्याला शोकसभेचं आयोजन करायचं, त्या शोकसभेला आपण आपलं जे मी वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय महावीरदादा कांबळे यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीला कायम पुढे नेणारे सर्व कार्यकर्त्यांचे श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. खरं म्हणजे आमचं अस्तित्व संपलेलं आहे. ह्या जिल्ह्याचा आणि राज्याचा पॅंथर आज आपल्याला सोडून गेलेला आहे. तुम्हा आम्हा सर्वांना पोरकं करून गेलेला आहे. ह्या चळवळीचे फार मोठे आणि अपमुळे झालेले आहे. आपण ह्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा आधारवड होते. आमचे कुटुंब प्रमुख होते. आपण जे आम्हाला जी शिकवण दिली ती कधी दिसणार आहे. आम्हाला शबाश केली, थापा पाने दिले, आपण मला वावरलं. आपण तुमच्या जाण्यामुळे आम्ही क्षुण्ण झालेलो आहोत. काही आमच्यामध्ये ताकद राहिलेली नाही. आपण तुम्हाला बघायला त्या दिवशी आम्हाला यायचं होतं, पण शेत भैयाचा फोन आला की तुम्ही येऊ नका, आपल्यातून गेले आहेत. क्षणाचा विचार न करता शब्द असं बसून आपण का तुम्ही गेला, ही पाठीमाग आमच्या माग ती चळवळीचा गाडा कोणातरी सोडून गेला. कुणाला काय नाही सांगता, कुणाला न बोलता एखादा संदेश आपण तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे होता. एखादं काम आम्हाला सांगून द्यायला पाहिजे. आपण तुमचं सगळं काम आपलं राहिलेलं आहे. आमची इच्छा आकांक्षा तुमच्या संग आहेत. आपण आम्ही इथनं पुढे कशा पद्धतीने राहायचं, जायचं, जगायचं, कार्य करायचं, हे सगळंच आपण सगळं राहून गेलेलं आहे. मुलाला घेऊन मला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं. तरी मी माझ्या सर्व या कांबळे कुटुंबाच्या वतीनं आपणच्या तोंडातून एखादा काय वाईट शब्द किंवा कुणाची भावना दुखली असतील, मी हात जोडून समाजाला पाठी मागतोय. आज आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी पूर्ण सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलं. मी खरोखरच आज सर्वांचं या ठिकाणी मनापासून तुम्ही असंच आमच्या कांबळे कुटुंबाच्या पाठीशी राहशील असं मी सर्वांना बुद्धचरणी प्रार्थना करतोय. ज्योती माझं देतात
जातीसाठी काम केलेलं नाहीये. मी सर्वांना माझ्या साहेबांना चळवळीमध्ये फार मोठी पोकळी आज तयार झाली. मी 1987 ला सांगलीमध्ये नोकरीनिमित्त आलो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किसनराव आवळे, सांगली जिल्ह्यामध्ये विवेकरावजी कांबळे. हे पॅंथर म्हणजे दलितांचे एक संरक्षण कवच होत. अलीकडच्या पिढीला जुन्या लोकांचं महत्व नाही, पण तो काळ असा होता. त्या काळामध्ये दलितांना आधार देणं, धाडस देणं हे फार मोठं काम विवेकरावजींनी त्या काळात केलं. ते काम आज तुमच्या रूपामध्ये दिसून येते. मी सगळ्यांना विनंती करतो की सध्याचा काळ सुद्धा आणीबाणीचा काळ आहे, अटीतटीचा काळ आहे. अशा काळामध्ये विवेकरावांचा विचार प्रत्येकाने मनामध्ये ठेवून चळवळ जीवन ठेवणं, विकसित करणं हीच त्यांना आदरांजली राहील. मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहून विचार करता करता जुने दिवस आठवले. तसे जर बघायला गेले तर विवेक आप्पा हे माझ्या वडिलांचे खास मित्र. वडील माझे इथं पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मिरज शहरला सर्व्हिसला होते. तेव्हा आप्पा सतत येणार, तेव्हा मी कॉलेजला होतो. दुसरी गोष्ट, आप्पांचा सतत चेष्टा मस्करी करणारा स्वभाव, हसत हसरा चेहरा आज सुद्धा आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. सर्वांना मदत करणे हेच त्यांचं काम होतं. आणि विशेष उल्लेख करतो मी, त्यांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणाविषयी फार काळजी होती. कारण मी न्यू कॉलेजला जवळपास 16 वर्ष प्राध्यापक होतो सिनियरला. तेव्हा मी जाताना मी पॅसेंजरनं जायचो सकाळी 8:30च्या. तेव्हा बरेचदा मला स्टेशनला भेटायचे. तेव्हा ते सतत मुलांच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या एज्युकेशनविषयी माझी चर्चा करायची की आता 12वीला आहे तर काय करावं, डॉक्टर करावी अशी तिची इच्छा होती. मला काय एवढं हेच नाही तुम्ही काय करता ते, परंतु त्यांची मुलांच्या एज्युकेशनची फार तळमळ मला फार अतिशय चांगलं वाटायला की राजकारणातला एक सोशल मधला माणूस आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी इतकी चांगली चिंता काळजी करतोय हे मला सतत त्यांचं अजून सुद्धा एक माझ्या लक्षात आहे. आज आप्पा इथून आपल्या इथून गेलेले आहेत, पण त्यांच्या सदैव स्मृती, त्यांच्या आठवणी आपल्याजवळ आपल्या काळजात हृदयात राहणार आहेत. आज मी तर आप्पांना श्रद्धांजली वाहतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या चळवळीच्या कारकिर्दीमध्ये समाजावरती अन्याय अत्याचार होत होता, त्याच्या विरुद्ध प्रशासनावरती, प्रस्थापित व्यवस्थेवरती आपला एक असा वचक, एक दबाव, एक जरब बसवलेली होती की ती जरब, ती दहशत पुन्हा निर्माण करणं किंवा ती टिकवून ठेवणं हीच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं विवेकरावजींना आदरांजली व्हावी. सेक्युलर मुवमेंट, सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम. पितृतुल्य नेतृत्व. 1998 साली आम्ही मिरज हायस्कूलमधनं पास झाल्यानंतर SS कॉलेजला गेलो आणि त्यावेळी आमचे जे मित्र दमदीप पोळ, गणेश पोळ आणि पहिल्यांदा त्या याच्यामध्ये एक दलित समाजाचा लहान मुलगा UR म्हणून निवडून आला. आणि 98 पासून मी आप्पांचा विशेष म्हणजे कधीही आमच्याबरोबर त्यांनी मराठीत बोलले नाही. बेटा तू क्या कर रहा है, तू क्या कर रहा है, किधर कर रहा है, असंच. गेल्या 6 डिसेंबरला आम्ही ज्यावेळी या रोडसाठी आमरण उपोषण केलो त्यावेळी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन असून सुद्धा पहिल्यांदा स्टेजवर येऊन अरे बेटा वो रोड के लिए तू जुरो बच्चे वळ के क्यों भूका बेटा असं बोलणारे आणि पाठीवर थाप करणारे आमचे आप्पा. आणि या आप्पांच्या दुःख निधनामुळे आमचा पितृत्व नेतृत्व तर हरपलेलंच आहे आणि मिरजेच्या राजकीय सामाजिक जीवनाचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे. मी इथल्या जमलेल्या आप्पांच्या सर्व प्रेम करणाऱ्या नागरिकांना एवढंच म्हणेन की आप्पांची जी चळवळ आहे, आप्पांनी कधी कुणाच्या मनामध्ये द्वेष नरून कुचकं राजकारण केलं नाही, कुणाला अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आप्पांची जी चळवळ आहे तीच परत पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी करूया. श्वेतभाई आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं तुमचं असंच प्रेम राहावं. मी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने, क्रांतीचक्र मित्र मंडळाच्या वतीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॉर्निंग ग्रुपच्या वतीने, माझ्या वैयक्तिक कुटुंबांच्या वतीने आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. माझे पितृतुल्य ज्यांचा हात धरून ऍक्च्युली मालगाव पासून समितीचा माझा प्रवास
आणि ज्यांच्या आधारानं जसं अशोक असेल श्वेत असेल तसं माझ्यावर प्रेम करणारे माझे साहेब माझी वडिलाच्या नंतर वडिलोकीचा कधी कमी जाणवून दिली नाही. नेहमी माझ्या जीवनातला एकच प्रसंग सांगेन आणि मी थांबेन. कारण मी ज्यावेळा जनरल जागेवर ग्रामपंचायत मालगावला राहत होतो त्या जनरल जागेवर निवडून आणण्यासाठी साहेबांनी माझ्यासाठी एवढा प्रयत्न केला. आर्थिक पासून ते सर्व ताकद लावली, इथून कार्यकर्ते पाठवण्यापासून ते सर्व आर्थिक मदती पण साहेबांनी मला उभा केलं आणि त्यानंतर पंचायत समिती सदस्य करण्यापर्यंत सुद्धा साहेबांनी प्रयत्न केला. एवढं मोठं आघात जो आमच्यावर झाला, कार्यकर्ते अजून घडले असतील या जिल्ह्यामध्ये, जे काही टँकर दिसत आहेत माझ्यासारखे अजून अनेक असतील, जे काही शेकडो घडले, असे अनेक नावं घेता येतील की ज्यांना ग्रामपंचायत पासून नगरसेवक करण्यामध्ये साहेबांचा फार मोठा हात होता. आम्ही काय नाही ग्रामीण भागातून यायचो, हाफ शेड्यूलचा आम्ही कार्यकर्ता आहे. साहेबांनी इशारे करायचा आणि आम्ही तिथे बाकीचे कार्यक्रम आवरून घ्यायचो. मग तालुक्याला पण माहिती आहे त्या गोष्टी. मी असेल, अशोक असेल, प्रमोद असेल, आमची एक टीम असायची त्या काळामध्ये की साहेबांच्या आदेशापुढे आम्ही कोण जात नव्हतो. आमचे वाद व्हायचे नेहमी, लोक गैरसमज करायचे. परंतु आज आम्हाला बेटा म्हणलं माणूस आमच्यातून गेला. किती आमच्या चुका पोटात घेतल्या साहेबांनी. साहेब म्हणे जाऊ दे रे माझा बेटा आहे, तू काय बोलतोय, जरा गरम डोक्याचा, जरा भडक डोक्याचा आहे. अरे आपण समजून नाही घ्यायचं, कोण समजून घ्यायचं. माझे मेहुणे असताना सुद्धा जगन्नाथ ठोकळे साहेब सुद्धा नेहमी सांगायचे, नाही बाबा आपलाच कार्यकर्ता आहे, कुठल्याही पक्षात जाऊन दे, कुठल्याही संघटनेत जाऊन दे, पण शेवटी साहेब तुमची करंगळी धारा येणार. साहेब आम्हाला पुण्याला सुद्धा येऊन दिलं नाही, तुम्ही शेवटला भेटायला सुद्धा येऊन दिलं नाही. साहेब तुम्ही आम्हाला शिकवलं, सगळं शिकवलं, चाला शिकवला, वागायला शिकवला, शिक्षण शिकवला, आमच्या मुलाबाळांना काय शिक्षण दिलं पाहिजे हे शिकवला. स्वतःची मुलं बाळ जशी इंजिनियर डॉक्टर केला, आमच्याही मुलांना तसं शिकवा म्हणून सांगितलं. आणि शेवटी साहेब आम्हाला रडवून गेलात. साहेब फार दुःख, एका वाघाचा अंत असा व्हायला नाही पाहिजे होता. कारण आम्ही म्हणतो होतो साहेब आमचे पडून जाऊ दे. आमचा आधार होता त्या विवेक कांबळे साहेबाच्या नावामध्ये ताकद होती की बाळासाहेब मंडळ 6 फुटाला गडी जरी गेला तर विवेक साहेबाचं नाव सांगितलं तर भले भले हादरायचे अधिकारी. आणि एवढ्या मोठ्या तालमीत तयार झाल्या आमच्या कार्यकर्त्यांना साहेब तुम्ही पोरकं करून गेला, याच्यापेक्षा दुःख आम्हाला काही नसणार आहे. आमच्या सर्व कुटुंबावर एवढा मोठा आघात आलाय. आमच्या कुटुंबावर न भरून येणारी ही संकट आलंय. या ठिकाणी एवढं सांगतो साहेबांना आदरांजली वाहतो. जय भीम. पूर्वी काय गेला असताना परत येताना अपघात झाला, त्यांच्या अंगावर तुमची गाडी घातली आणि अशा अवस्थेत, गंभीर अवस्थेमध्ये त्यांच्या चिरंजीवानं, कुटुंबियानं, भैयानं तात्काळ पुण्याला ऍडमिट केलं. 15-20 दिवस आमचे आधारस्तंभ, आमचे नेते साहेब आज आपल्यात निघून गेले. त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. कारण मी गेले 88 पासून साहेबांच्या बरोबर दलित पॅंथर पासून आज अखेर मी त्यांच्या पाठीशी राहिलो, काम करत राहिलो. साहेबांचं जे वक्तृत्व होतं, जे काम करण्याची शैली होती, ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होते, त्यामध्ये सांगली जिल्ह्यातलं जत हे गाव तालुका आपल्याला माहित असेल, कर्नाटक बाउंड्रीवर, त्या ठिकाणी जातीचे बीजे पेरलेले जातीवादी तालुका, अशा ठिकाणी आम्ही काम करत असताना साहेबांनी आम्हाला साथ दिली. अशी साथ दिली की ज्यावेळी ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या ठिकाणी साहेब जत तालुक्यात यायचे. 1.5-2 महिन्यापूर्वी बुकवाड या ठिकाणी आपल्या बांधवावर अन्याय झाला, उपोषणाला बसले होते. सलग 4 दिवस साहेब सकाळी यायचे आणि संध्याकाळी मिरजेला यायचे. 4 दिवस उपोषणाला त्या ठिकाणी बसले. असा आमचा ढाण्या वाघ जिल्ह्याचा होता. आम्ही नेहमी आजारी पडल्यानंतर पुण्याला 3 वेळा जाऊन आलो. बुद्धीचरणी हेच प्रार्थना करत होतो की आमचा साहेब या आजारातून बाहेर आले पाहिजे. परंतु असं झालं नाही. आज मी जे घडलो दलित पॅंथरच्या माध्यमातून, रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून, मी 3 वेळा मला ग्रामपंचायत सदस्य केलं, उपसरपंच केलं,
सरपंच करण्यासाठी देखील साहेबांनी मला अहोरात्र प्रयत्न करून मी त्या ठिकाणी खुर्चीवर बसलो. म्हणजे एवढे साहेबांची माया, एवढे साहेबांची पाठीवर थाप असा साहेब आम्हाला मिळणार नाही. मी एवढंच या ठिकाणी सांगतो की आपण जे जिल्ह्यामध्ये साहेबांनी जे बीज रोवलं आक्रमकतेचं, जे अन्याय अत्याच्या विरुद्ध न्याय देण्याचं काम केलं, त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपण या जिल्ह्यामध्ये रुजवण्याचं काम करूया. आणि भविष्य काळामध्ये जे आमचा भैया आहे त्या भैयाच्या पाठीशी आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राहू. आणि यानंतर साहेब देखील आपल्या या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी शोक सभा घेणार आहेत. आम्ही देखील आम्हाला अचानक कळालं की बाबा आप्पा असे आजारी आहेत. त्याच्या आधी माहीत नव्हतं आम्हाला की बाबा असे तर मी पण पुण्यात असतो, पण जाऊन मी बघू शकलो असतो, पण नाही आहे. गेल्या 12-15 वर्षापासून आप्पाशी आणि माझी संपर्क आलेला आहे. आप्पा मला भाऊच म्हणायचे. पण मी आता तुम्ही सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की आप्पा म्हणजे चालता बोलता चळवळ होते, ते चळवळ आपल्यातनं संपल्यासारखं आहे. तर तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या वारसांना ताकद देऊया. जे चळवळ आता आप्पाच्या निमित्ताने निघून गेलेलं आहे ते परत प्रस्थापित करायचे आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एवढंच इथं सांगतो आणि थांबतो. आदरांची बात. अजूनही खरं वाटत नाही की विवेक कांबळे साहेब आपल्यात नाहीत. कारण कायम या चौकातून जाताना साहेबांचं दर्शन व्हायचंच. अगदी कोविड असला तरी साहेब टेरेसवर फिरत असायचे. वैचारिक मतभेद महापालिकेत काही कारणानं असायचे, पण महासभा संपली की योगेंद्र आपण एकाच रक्ताचे आहे, आपण एकाच कुटुंबाचे आहे बेटा, मला पण कायम म्हणायचे. अजूनही खरं वाटत नाही. असा माणूस त्या काळात जेव्हा गरज होती, मागासवर्गीय समाजाला कोणीच जमेत धरत नव्हतं, अशा काळात हिंमत करून उभारलेला माणूस आज त्यांनी फुले शाहू आंबेडकरांची विचारांची एवढी मोठी फळी निर्माण केलेली आहे. त्या फळीचा आम्ही पण एक भाग आहे. आपल्या सर्वांपुढे ग्वाही देतो. विश्वेत पद्म भैया आहेत, त्यांची साथ काही आम्ही सोडणार नाही. त्यांच्या कुटुंबाचं बरोबर कायम राहू. मागील 1 वर्षात त्यांनी मला भेटून जेव्हा भेटतील तेव्हा हेच सांगितलं होतं की योगेंद्र भैया तू एकत्र काम कर, चांगलं काम कर. आपल्या समाजासाठी तुम्ही दोघं शिकलेले आहे, तुम्ही दोघं एकत्र या आणि चांगलं काम करा. तर त्यांचा हा शेवटचा शब्द मी मोडणार नाही एवढाच शब्द देतो आणि थांबतो. आम्ही बसायचो चळवळीतले कार्यकर्ते म्हणून. एक गाव एक पाणोटा असेल, नामांतराची, या सगळ्या चळवळीमध्ये त्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून समरसतेचं काम करण्याचं भाग्य लागलं. त्याचप्रमाणे नगरसेवक या नात्यानं काम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये नगरपालिका असेल, महापालिका असेल, ह्याच्यामध्ये गावामध्ये विकासाच्या कामासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फौज नगरपालिकेमध्ये आले. त्याच्यामध्ये विवेक आप्पा होते. सातत्यानं गोरगरिबांचा विचार करणारे, वंचितांचा विचार करणारे नेतृत्व आहे, ते अचानक आपल्यातून गेलंय. मी त्यांना माझ्या वैयक्तिक आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी नम्र श्रद्धांजली अर्पण करतो. साहेबांचे माझ्या वैयक्तिक या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपल्याला सगळ्यांना आनंदाचा घेऊन येतो, परंतु यावर्षीची दिवाळीच्या अगोदरच एक छोटीशी आकस्मिक दुर्घटना घडते काय. आणि पुण्यामध्ये उपचार होत असताना मी श्वेतच्या संपर्कात असताना श्वेत सांगायचा की सर पप्पांची तब्येत आता सुधारते आहे, व्यवस्थित होत आहे. मला वाटतं 3 दिवसापूर्वी घटना घडण्यापूर्वी बोललो, चांगली इथं तब्येत होते आहे. अपेक्षा अशी होती की याही संकटातून अनेक संकट झेलणारा हा आपला नेता होता, आपला कार्यकर्ता होता. आपल्या कार्यकर्त्यांच्यावर आलेले संकट हे आपल्यावर संकट आहे असं समजून काम करणारा हा चळवळीतील नेता. माझ्याशी तर वैयक्तिक म्हटलं तर 2004 सालापासून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणातल्या प्रत्येक गोष्टीला आपणचं मार्गदर्शन मिळायचं. परंतु आपल्यावर आलेलं संकट हे ईश्वरानं त्या संकटातून बाजूला केलं नाही आणि आपल्या सर्वांना दुःखाच्या खाईत टाकून
आपल्याला पोरकं करून आपण निघून गेले. आपणच्या या आत्म्यास मी चिरशांती लाभो अशीच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर भाजपचे ज्येष्ठ साहेबांना अभिवादन करते. मला सांगायचं जर म्हटलं तर माझं आयुष्य जर संपलं ही अशक्य गोष्ट आहे. कारण त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर इथं अनेक वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर त्यांचे किस्से इथल्या अनेक जणांना माहिती. शेवटच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. या जिल्ह्यामध्ये आठवले साहेबांच्या नंतर विवेक कांबळे साहेबांचं जे नाव आहे आणि जे काम आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये एक दोनच शब्द सांगणार. का तर कार्यकर्ता बोलला तर 1 तासाच्या कमी कोण बोलणार नाही, पण मला तसं बोलायचं नाही. कांबळे साहेब हे कसे होते आणि कांबळे साहेबांनी काम करत असताना कशा पद्धतीनं काम केलं. एकच उदाहरण सांगतो की जे 90 साली चांदोली धरणाच्या लोकांचं पुनर्वसन होण्यासाठी जे कॅनालच्या याच्यामध्ये घरं निघाली आणि 2 गावच्या लोकांचे उद्ध्वस्त कुटुंब झाल्याच्या नंतर तिथली घरं काढून सांगोल्याला त्यांना पाठवायचं ठरलं. तर त्या ठिकाणी साहेबांच्या समोर आम्ही बरेच वेळा बैठका घेतल्या आणि आमच्या जमिनी आहेत, घरं आहेत, कुटुंब आहे, प्रपंच आमचा असा आहे. एवढं सगळं करून आम्ही घर बांधण्यासाठी आणि राहण्यासाठी आम्ही आता कुठं जायचं झाल्यानंतर 1990 साली साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्यावेळेस सिद्धर जोशी म्हणून कलेक्टर आपल्या सांगली जिल्ह्यात काम करत होते. या कांबळे साहेबांच्या समोर या सांगली साहेब समोर त्यांनी उभा राहून सांगितलं की या लोकांचा पुनर्वसनचे ऑर्डर सांगोल्यामध्ये कॅन्सल होऊन जर का शहर तालुक्यात जर निघाले नाही तर या ठिकाणी तुम्हाला जो सांगणारा माणूस शिवाजीराव देशमुख मंत्री आहे त्या मंत्र्याला सांगली जिल्ह्यात आम्ही येऊन सुद्धा देणार नाही. या आवाजाचा नंतर श्रीधर जोशी साहेबांनी सांगितलं कांबळे साहेब मला मदत द्या आणि 8 दिवस थांबा मी काम करून येऊन सांगितल्यानंतर 8 दिवसात सगळ्या लोकांचं पुनर्वसन झालं, गावातली गावात झालं. एवढंच सांगतो कांबळे साहेबांचं महत्त्वाचं. आणि या ठिकाणी अभिवादन सभा संपेल. माजी महापौर माननीय कांबळे साहेब म्हणजे सांगायच्या अनेक गोष्टी आहेत. तर एवढं सांगतो कधी त्यांना मी फोन केलाय किंवा समोर गेलोय बेटा इकडे म्हणून डोक्याला हात ठेवला कधी मला कधी लांब केलं नाही. कधी काही खात असतील जेवत असतील नंतर मी योगाकडे समोर गेलो बेटा इकडे बस 2 घास मला खायला लावला आपल्या ताटातले असं त्यांचं आमचं प्रेम होतं. त्या गोष्टी न विसरणार आहेत. मी त्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वागतो. एक असं वातावरण निर्माण झालं. आपले नेते आपल्याला सोडून गेलेले सर्वच काँग्रेस असं वातावरण झालं. सर्वांच्या आंबाया फुटला. काही क्षणासाठी साऱ्यांचा मेंदू शून्य झाला आणि जो तो ठिकाणी अभिवादन करते. विवेक अप्पांचं अचानक एक्झिट ही सर्वांना चटका लावून गेलेली. मला स्वतःला खूप मला कल्पना नव्हती की आप्पा पुण्याला ऍडमिट आहे आणि एक सांगली जिल्ह्यातलं मी म्हणणार नाही की केवळ आप्पांना एखाद्या समाजापुरतं आणि आंबेडकरवादी चळवळीपुरतं मर्यादित ठेवणं हे योग्य होणार नाही. तर विवेक अप्पांचं व्यक्तिमत्व असं होतं की ज्या ठिकाणी अन्याय आहे ज्या ठिकाणी न्याय मागण्याची भूमिका आपली पाहिजे त्या ठिकाणी अप्पा धावून जात. कदाचित अनेकांचे ते साहेब म्हणून त्यांना ओळख असतील, साहेब म्हणून तुमचं प्रेम असेल. एक जिव्हाळ्याचा आपला माणूस त्यांना आपला माणूस म्हणून त्यांना तुम्ही काही जण त्यांना आप्पा म्हणत असाल आणि मी म्हणेन की आप्पा आणि साहेब एकीकडे साहेब म्हणून आदर आणि आप्पा म्हणून आपला हक्काचा आपला माणूस आणि आयुष्यभर आप्पांनी ती भूमिका घेतली आणि सर्वांना अगदी सामावून घेत त्यांनी काम केलं. मला एकच गोष्टी या ठिकाणी सांगायचं आहे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आप्पा सांगली मिरज कुपवाड नगरपालिकेचे महापौर झाले आणि मी त्यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष त्याच वेळेला होतो
आणि अप्पांनी सांगितलं की महापौर आणि एका तुम्ही माझ्या काँग्रेस पक्षाचे जरी मी रिपब्लिकनचा असलो तरी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष माझ्याबरोबर असला पाहिजे, आपण दोघं मिळून शहराभर फिरायचं. आणि तसंच वरडावरडात अप्पा माझ्यावर आले आणि खूप मोठी पोकळी या मिरज शहर. तर अशा या व्यक्तीला आम्ही डॉक्टर बाबासाहेब बोस सन्मानाबाबत श्रद्धांजली वाहतो. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी विवेकरावजी कांबळे साहेब हे ॲक्सिडेंटना त्या ठिकाणी अपघात झाला आणि मृत्यूवाचे झाले. डोक्याचा मेंदू एक 10 मिनिटं हल्ला. अतिशय दुःखात धक्का बसला आम्हाला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणेनं आम्ही लहानपणापासून प्रेरित झालो. 1990 पासून सांगू इच्छिते की आमच्या आंबेडकरी समाजाचा वाली गेलाय, आम्हाला पोरकं करून गेलाय, दलितचा पॅन्थर गेलाय, इतकं सांगू शकते. आणि साहेबांच्या सारखा कोणी पुढे होणार नाही असं सर्व दे. आज आपल्यातून कोण इथून पुढं हाही ऐकू येणार नाही याचं फार वाईट वाटतंय. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला गटच्या वतीने आणि सर्व परिवाराच्या वतीने आपण आदरांजली वाहते. साहेब हा एकच शब्द होता आणि बाबासाहेबांच्या नंतर साहेब हा शब्द फक्त आमच्या वडिलांनाच आम्ही म्हणत होतो. हे वडील आमचे पोरके करून आम्हाला फार मोठी दरी निर्माण केली. पुरुषांच्या प्रमाणेच महिलांनाही त्यांनी आईचं, बापाचं, भावाचं प्रेम देत सगळ्यांना लढण्याची ऊर्जा निर्माण केली. अशा ह्या लढवया नेत्याला आणि माझ्या बापाला माझा मानाचा अखेरचा मानाचा जय भीम. साहेबांना आदरांजली वाहतो. आणि मी कविता काल शब्दांकन केलेलं आहे. पॅन्थर योद्धा माझ्या कवितेचं नाव आहे. अप्पा, मुक्ताचे तू विवेक फळ होतास, भास्करचा तू प्रकाश होतास, स्मृती अशोकाची तू फांदी होतास, माणिकचा तू मोती होतास, रेखाचा तू कुंकू होतास, निशाचा तू उशी होतास, शताब्दीची तू गती होतास, शोधपथचा तू रस्ता होतास, कांबळे कुटुंबाचा तू आरसा होतास, नदीवेस बौद्ध समाजाचा तू राजा होतास, सांगली जिल्ह्याचा तू पॅन्थर राण्या वाघ होतास, पश्चिम महाराष्ट्राची तू मुलुक मैदान तोफ होतास, 4-5 दशके दलित चळवळीत, नामांतर सामाजिक धम्म चळवळीत अखंडित सेवा करणारा संयमी कणकर निर्भीड बाणा असलेला विवेक तू विचार होतास. राजकारणाच्या बुद्धिपटलावरती 7 वेळा विराजमान होऊन अन्याय अत्याचार विरोधात लढणारा विवेक तू राजकारणाच्या आखाड्यातील पैलवान होतास. शून्यातून संघर्षातून प्रगती करणारा तू आमचा सांगली जिल्ह्याचा दलित चळवळीतील लढवया पॅन्थर सेनापती होतास. तू निवडुंगासारखा काटेरी होतास. तू निवडुंगाच्या आतल्या मऊ घरासारखा होतास. भल्या भल्यांना आपल्या वक्तृत्व शैलीनं डरकाळी फोडणारा भीम योद्धा होतास. शिक्षण जरी कमी झालं असलं तरी काय अनुभवाच्या आणि संघर्षाच्या विद्यापीठातील विद्यार्थी होतास. तू विवेकाचा विचार करणारा सारा विचार होतास. तू संविधानाचा नागरिक होतास. तू पॅन्थरचा पश्चिम महाराष्ट्राचा सरसेनापती होतास. तू बौद्ध समाजाचा प्राण होतास. समाजाच्या वतीनं मी साहेबांना नम्र निवेदन आदरांजली वाहतो आणि माझं कविता संपवतो. जय भीम. जय भीम. सावधान, सलाम गेला, सलामेत, जय भीम, जय भीम, जय भीम. ब्रॅड, तुझे ब्रॅड, विश्राम, ब्रॅड, ब्रीथ. संघटनेच्या वतीनंच घ्यायचं आहे ना. आपण साहेबांच्या एकूण दिसले तारीख नंतर कळलं तुम्हाला. काल नंतर इथे म्हणतो की
तथा पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय जगन्नाथजी ठोकळे साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना कळवण्यात येते की येत्या काही तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। सर्वप्रथम मी इथं जमलेल्या जनसमुदायाचं आज आभार मानण्यासारखी तर वेळ नाहीये, तुम्हाला थँक्यू म्हणण्यासारखी वेळ नाहीये, कारण की तुमच्यापेक्षा जास्त आणि आमच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला झालंय हेच कळत नाहीये। मी इथं जमलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि माझे बंधूंनो, त्यांना पप्पा म्हणू, वडील म्हणू, डॅडी म्हणू, साहेब म्हणू, कुणाचे तात्या होते, कुणाचे काका होते, कुणाचे मामा होते, कुणाचा लहान भाऊ होता, कुणाचा भाऊजी होता, कुणाचा दीर होता, तर कुणाचा नवरा होता। मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि माझ्या माग ज्या महामानवानं आपल्याला ह्या धर्तीवर आणलं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध आणि तुम्ही जमलेल्या जनसमुदायासमोर मी तुम्हाला एक वचन देतो। विवेक कांबळे साहेब रडणारे नेते नव्हते, ते लढणारे नेते होते, म्हणून तुम्ही आम्ही रडत बसायचं नाही, तुम्ही आम्ही लढायचं, त्यांचं सगळे स्वप्न पूर्ण करायचे। आणि मी तुमच्या समोर इथं ग्वाही देतो, तुमच्या सुखा दुःखामध्ये विवेक कांबळे साहेबांच्या माघारी मी त्यांचा मुलगा म्हणून, तुमच्या सर्वांचा मुलगा म्हणून, तुमच्या सोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून, तुमच्या सुखा दुःखामध्ये तुमच्यापेक्षा पुढे असणार आहे, मी ग्वाही देतो। आणि 2 मिनिटं आपण सगळेजण थांबूया आणि आपल्यातून कांबळे साहेब आपल्याला सोडून गेले, त्यांच्यासाठी 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांना नाराज करून, आपण रडून त्यांना नाराज करून हे करायचं नाहीये मित्रांनो, एवढं लक्षात ठेवूया।